आपली ही जी आपल्या उपदेशांची म्हणजे आपण ज्यांनी उपदेश घेतलेला आहे स्वीकारलेला आहे त्यांची जी पदयात्रा दत्तराज शास्त्री बाबांनी जी आयोजित केली होती लातूर जिल्ह्यातील सगळ्यांच्या परिवारातील आपले जे स्थान घडले पाहिजे या उद्देशाने लातूर जिल्ह्यातील दत्तराज शास्त्री अध्यक्ष यांनी जी आयोजित केली ती जी यात्रा जी आहे आज आमच्या वळदगाव इथे आम्हाला जे धर्माचं कार्य किंवा सेवा किंवा जो त्यांना जे अन्नदानाचं रूपाने त्यांना जी भोजनाची व्यवस्था करायची होती याच्यामध्ये आमचे संजू एक सगळ्यात मोठे बंधू कैलासवासी किसनराव बाबूराव भोसले यांचे हे चिरंजीवी संजय किसनराव भोसले, त्याचप्रमाणे अनिल किसनराव भोसले, त्यानंतर 2 नंबर अर्जुन बाबूराव भोसले आणि 3 नंबर पोपटराव बाबूराव भोसले आणि मी शेवट वकील आहे। त्यानंतर बेलापूर आश्रमाचा विश्वस्तपणा आहे त्याच्या आमच्या सर्वांच्या भोसले परिवाराच्या वतीने। त्याचप्रमाणे आमच्या काल आमच्याकडे असा हे झालं होतं थोडी दुःखद घटना। आम्ही लातूर जिल्ह्यात सोनवणे जो परिवार आहे तिथं आमची सख्खी चुलत बहीण दिली होती आणि त्यांचा 13व्याच्या विधीला आम्ही पहाटे 4 वाजता निघून आमच्या भोसले परिवार कैलासवासी सखारी बाळाजी भोसले यांचे सर्व मुलं त्याचप्रमाणे कैलासवासी भागीरथीबाई भोसले, त्याचप्रमाणे आमचे इथे इनाम म्हणून पोलीस पाटील जे होते त्यांचा इनामातील सर्व धुंडीबाबा भोसले पाटलांचे जे नातलं म्हणजे मुलं नातू पंतू असा सगळा आमचा भोसले परिवार हा उपदेशी परिवार आहे आणि हा परंपरेने आहे म्हणजे याला कुठेही खंड नाही। आमचे पंजोबा यांनी हा धर्मपंथ स्वीकारलेला होता आणि तो आजही आम्ही चालू ठेवतो। आम्हाला कधी निरोप आला संतांचा का बाबा भोजनाची व्यवस्था करावी लागेल दिंड्या वगैरे, तर आम्ही आता एक असं पण संकल्प केलेला आहे आमच्या सगळ्या भोसले परिवारांनी। आमचं एक क्षेत्र त्या रोडला आहे म्हणजे असं इकडे आत पण या वस्तूवर यावं लागेल, तिथं सगळी व्यवस्था थोडक्यात मंदिर बांधणार आहे, तिथं छोटासा आश्रम करणार आहे अशी आमची संकल्पना आहे। आता ती कितपत यशस्वी होईल किंवा काय होईल आम्ही श्रामपूरचे जे आपले पूर्वीचे जे दत्तराज बाबा होते मोठे ते सरले त्यांचे जे आता शिष्य आहे, त्यानंतर बेलापूरचे कृष्णनाथ बाबा आमच्या अहमदनगर जिल्ह्याचे अध्यक्ष आहे, असे सगळ्यांच्या पुढे हा विचार मांडलेला आहे। तिथं विहीर आहे, पाण्याची सोय, रस्ता आहे, असा 4-5 रूमचा आश्रमासारखं थोडं स्वरूप करायचंय आणि तिथं कृष्ण मंदिर पण बांधायचं असा आमचा संकल्प आहे वळदगावच्या वरती। म्हणजे ह्या दिंड्या इकडनं किंवा बेलापूरनं जिथून सुरू होती त्या मार्गाने त्यात सगळ्यात महत्वाचं एक असं पण आहे आमच्या इथल्या जे एक आत्या होत्या आमच्या घराण्यातल्या धोंडी पाटील भोसल्यांच्या तिथल्या त्यात जगू पाटील इकडे 2 मिनिट जगन्नाथ भोसले त्यांनी आणि आम्ही त्या यांच्या आत्या होत्या त्यांच्या त्या बेबीदाई शिष्य निफाडला त्यांचा आश्रम आहे आणि सगळी संकल्पना आम्ही 5-7 जण त्या दिवशी प्रमुख होतो आणि बेलापूरला आपल्या श्रामपूरच्या आश्रमातल्या जर्मन हॉस्पिटलची पंगत होती त्यावेळेस आम्ही तिथं हा प्रश्न मांडलेला आहे। आमची ती योजना सफल व्हावी अशी आमची इच्छा आहे। आणि त्या दिवशी गावापुढं आमचे मोठे बंधू जे संजय भोसले होते, त्याच्यानंतर बाळासाहेब असतील, त्याच्यानंतर अशोक नाना होते, हे सगळ्यांच्या वतीने, त्यानंतर भास्करराव भोसले तुम्ही भेटले ना ते तुमची भेट झाली हा बाजीराव भोसल्यांच्या पण आत्या होत्या, नंदू पाटील भोसले असतील, संजय भोसले असतील, रमेश भोसले असतील, त्याच पद्धतीने आमच्या सकारी पाटलांच्या सकारी बाळाजी भोसले काल आमचा जो परिवार तिकडे गेला होता त्यांच्या 13व्याच्या विधीला लातूर मध्ये सोनवणे परिवार फार मोठा आहे आणि त्यांची आडत विभाग आहे, खताचे दुकान आहे, द्राक्षे बाग 40 एकर द्राक्षे बाग आहे, त्यांचे एक भाऊ पाहतात ते एक्सपोर्ट करतात द्राक्षे। अशा रूपाने आम्ही तिथे गेलो होतो आणि रात्री जवळजवळ 10-10:30 आम्ही घरी परतलो। त्यात काही आम्हाला आमच्या तिथं कुटुंबात आम्हाला फोन नाही करतात, त्यांचे बोलता नाही दुखत, पण आम्ही रस्त्यात आल्यानंतर सगळे फोन लावले, सगळा परिवार आज आमचा हजर आहे आणि आमच्या ज्या मोठ्या घरांना म्हणजे मोठं होतं आमच्यापेक्षा वयाने आमच्या आजोबाच्या पद्धतीने त्या भागीरथीबाई गंगा भागीरथीबाई ज्या होत्या त्या इतक्या बारकावीने पूर्वी हे करायच्या। तर असं पण एक आमचे आजोबा पंजोबा बेलापूर पासून कमालपूर पर्यंत पायी
जाऊन जे दंडवत घालत होते, लोटांगण घालत होते, असे लोटांगण पण पूर्ण होत होते. आता ती प्रथा कमी झाली, नवीन संस्कृती वाढली. त्याच्यानंतर मोबाईल आलं, व्हॉट्सअप आलं, याच्याद्वारे फक्त प्रसार होतो. फक्त आम्ही तिथं मात्र दर्शनाला जातो. त्या 2-3 ज्या आपल्या नारळी पौर्णिमा असते त्याला आमचा तिथं फार मोठा महत्व असतं. आपल्या कमलपूरला, कमलपूर म्हणजे ही आपल्या मानभाऊ पंथांची उत्तर काशी आहे. त्याचप्रमाणे जाळीचा देव, जाळीच्या देवाला सुद्धा आम्ही सगळ्यांच्या, पण त्यावेळेस आपली जी दांडी यात्रेची पौर्णिमा असती त्यावेळेस सर्वजण, सगळ्या कुटुंबातले माणसं, आता गाड्या झालेल्या, घोड्या झालेल्या, फास्ट जायचं, 4 तास जायचं, 4 तास 5 तास यायचं. आणि मी आणि आमच्या मंडळींनी तिथं जाऊन त्यावेळेस 5 खेटी घातलेले आहे. तिथं जेवण साधू संतांना दिलेले, आमच्या कुटुंबातल्या सर्वांनीच ते केलेले. म्हणून आज त्या देवाची प्राचिती म्हणून हे सर्व सुख संपन्न आहे. आणि आपल्या धर्मामध्ये सगळ्यात महत्वाचं चक्रधर स्वामींचं. आता त्यानंतर मी पुढचा एक उल्लेख करतो. आपल्या महाराष्ट्र शासनाने चक्रधर स्वामीची जयंती, जशी महात्मा गांधी जयंती, लोकमान्य टिळक जयंती, त्याप्रमाणेच आपली ती साजरी करायची ठरवलेली. आणि आता अवतार दिन तो जो आहे, आता तुम्हाला कल्पना आहे का नाही, मला बाबांचा फोन आला काल, तर तुम्ही 21, 22, 23 कोर्टातल्या तारखा ठेवू नका. मी लातूरला प्रवासात असताना, तर तिथं आपले फडणवीस साहेब जे आहे ते 21, 22, 23 ला अमरावतीला आहे. त्यातले 22 का 23 तारीखने निश्चित फार मोठा कार्यक्रम होणार आहे. त्यांनीच हे सगळं केलेलं आहे. आपल्या धर्माला, साधू संतांना एक हा शताब्दी महोत्सव, एक आपल्याला कवच असावं, संरक्षण असावं, आणि ह्या धर्माचा प्रसार व्हावा. म्हणजे जी पिढी ती वायाला जाणार नाही. आणि याच्यातलं आचरण इतकं कठीण आहे, जो त्या तपश्चर्याला पूर्ण उरेल. आपल्याला त्याच्यात नॉन व्हेज, मांसाहार नाही, सकस आहार, चांगला आहार, नशा पाणी याच्यापासून पण दूर आहे आपण. तर तो प्रसार झाला पाहिजे. एक मिनिट, आमचे गावचे सरपंच अशोकराव भोसले पण आले, यांची पण एक मिनिट, यांची पण आपल्या या धर्माबद्दल खूप तळमळ असते, खूप जिव्हाळा असतो. आम्ही सर्व कुटुंब एक आहे. ते सरपंच आमचे मिसेस सदस्य आहे. तुम्हाला रस्ते पाहिले असतील, तुम्ही वाडी वस्तीवर बघा, त्यांच्या एक त्या तिथं पंगत असती, त्यांच्याकडे लोक येतात. इकडे परत आमचे कैलासाचे बाळासाहेब, आपले बाळाजी सकारी बाळाजी भोसले, त्यांच्या वस्तीवर ते पण धार्मिक आहे. आमचा सगळा ग्रुप भोसले परिवार धार्मिक आहे. आणि मानभूषण हो लातूरचा परिवार आहे, लातूर जिल्ह्यातली सगळा परिवार. आज या ठिकाणी मानवा पंथांचे सगळे सेवक शास्त्री, महंत दशरथ शास्त्री या ठिकाणी यांचं आगमन झालंय. कुळदगावच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो. आणि उशीर खूप झालेला आहे, तो सर्वांना भेटण्याची विनंती करतो आणि थांबतो. प्रथम जे आपल्या परंपरेने स्त्रिया ज्या आहेत सर्व, म्हणजे आपल्या सदयात्री, सर्व सेविका, आपल्या ज्या संत आणि सगळ्या पायी आज चालत आलेल्या आहेत, त्यात सगळ्यात महिलांना प्राधान्य, पहिल्यांदा प्राधान्याने त्यांनी प्रत्येक पंगत धरावी. त्यानंतर संत, पुरुष, बाकीची मंडळी बसली, त्यांना सगळ्यात पहिल्यांदा प्राधान्य. बाबांच्या सूचनेनुसार त्यांनी भोजनाचा आस्वाद घ्यावा.